मला तुझं खूप खूप अभिनंदन करायचं आहे. अलीकडेच तुझे सर्टिफिकेशन पूर्ण केलं आहेस कॅन्सर न्यूट्रिशन बद्दल. सध्या आम्हाला खूप उत्सुकता आहे का तू तो विषयच का निवडला आणि त्यामध्येच का सर्टिफिकेशन कम्प्लीट. थँक्यू सो मच. कॅन्सर न्यूट्रिशन आता जर बघायला गेलं तर कॅन्सरचं जे प्रमाण आहे म्हणजे आधी कॅन्सर हा वर्ड पण म्हणजे हा शब्द कधी असा डायरेक्ट कॅन्सर म्हणून म्हटला जात नव्हता. पण आता सध्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये म्हणजे इंडिया किंवा इतर ज्या काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत तर त्या कंट्रीजमध्ये कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलंय की दर 5 माणसांमागे 1 अशी केस रोज येते. आणि या ह्याच्यामध्ये असं होतं की पॅन्डेमिकच्या आधी माझ्याकडे 1-2 केसेस बेंगलोर आणि पुण्यातले एक केस आणि पॅन्डेमिक नंतर मागच्या 1-2 वर्षामध्ये एक US आणि एक पुणे अशा टोटल 4 इन्क्वायरीज आल्या की जिथे कॅन्सर डायग्नोज झाला होता आणि त्यांना कॅन्सर न्यूट्रिशन बद्दल गायडन्स पाहिजे होता किंवा डाएट प्लॅन हवा होता. पण मी तिथे हेल्पलेस होते. म्हणजे मी आज याआधी मी वेट लॉस पासून वेट गेन पासून डायबेटीस रिव्हर्सल पर्यंत केसेस मी हँडल केलेल्या आहेत. पण कॅन्सर न्यूट्रिशनची आजपर्यंत एकही केस हँडल केलेली नव्हती आणि तो खूप असा डेलिकेट विषय आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की ही काळाची गरज आहे. म्हणजे या माझ्या फील्डमध्ये ही गरज आहे की कॅन्सर न्यूट्रिशनमध्ये 3 प्रकार येतात. सगळ्यात पहिलं आहे की कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे. दुसरं आहे की कॅन्सर समजा डायग्नोज झाला तर त्याच्या स्टेजनुसार फर्स्ट, सेकंड, थर्ड और फोर्थ कसं न्यूट्रिशन असलं पाहिजे. ऍटलिस्ट सर्जरी जर समजा प्लॅन असेल तर बिफोर सर्जरी, आफ्टर सर्जरी आणि मग आफ्टर सर्जरी रिकव्हरी किंवा आपण जे रिहॅबिलिटेशन म्हणतो त्याच्यामध्ये रिऑकरन्स होऊ नये म्हणून न्यूट्रिशन अशा प्रकारचे वेगवेगळे न्यूट्रिशन येतात. तर मग त्यामुळे मला असं वाटलं की हे केलं पाहिजे जेणेकरून कॅन्सर पेशंट्सना त्याचा फायदा होईल. आणि जसं म्हणतात की कॅन्सर हा चान्सेस कमी असतात जगण्याचे किंवा काय. पण आता असं आहे की नॅचरोपॅथी किंवा नॅचरल डाएटनी 3rd स्टेज किंवा 4th स्टेजचे कॅन्सर देखील आपण म्हणतो ना की रिव्हर्सल रेमिशन फेजमध्ये आपण आणू शकतो. आणि त्यामुळं मी हे सर्टिफिकेशन रिसेंटली केलं. खूप छान माहिती दिलीस. ऍक्च्युली तुझं हे जे नॉलेज आहे ते कॅन्सर पेशंटला खरंच खूप उपयोगी होईल आणि ते खूप निरोगी आरोग्य जगू शकतील. थँक्यू फॉर दिस इन्फॉर्मेशन.